नमस्कार, पुन्हा एकदा आपलं स्टुडंट अकॅडमीमध्ये स्वागत आहे. यावेळेस आपण पाहणार आहोत हा सायन्सचा सिंपल न्यूमेरिकल आहे, म्हणजे प्रॉब्लेम आहे. अ कांगारू म्हणजे हा कांगारू कॅन जम्प 2.5 मीटर व्हर्टिकली. व्हॉट मस्ट बी द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ द कांगारू. म्हणजे कांगारू 2.5 मीटर उंच उडी मारू शकते. तर आता समजा कोणता ऑब्जेक्ट वरी जात असेल तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी लागते, फायनल व्हेलॉसिटी 0 होत असते. जर इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी नसली असती तर ऑब्जेक्ट वरी गेलाच नसता. तर जेवढी जास्त इनिशियल व्हेलॉसिटी राहील तेवढं उंच तो ऑब्जेक्ट जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी दोन गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. जर ऍक्सल म्हणजे ऑब्जेक्ट खालून वरी मूव्ह होत असेल तर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी असते आणि फायनल व्हेलॉसिटी 0 असते. दुसरी गोष्ट, ऑब्जेक्ट जर वरून खाली मूव्ह होत असेल तर इनिशियल व्हेलॉसिटी 0 असते आणि फायनल व्हेलॉसिटी काहीतरी असते. आणि याच्यामध्ये ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचा रोल काय असते. जर ऑब्जेक्ट वरून खाली येत असेल म्हणजे अर्थच्या डायरेक्शन मध्ये येत असेल तर ऍक्सेलरेशन प्लस 9.8 घेतो आपण, आणि जर ऑब्जेक्ट खालून वरी मूव्ह होत असेल तर ऍक्सेलरेशन आपण मायनस 9.8 घेत असतो. तर एवढं गोष्ट कळाल्यानंतर आपण प्रॉब्लेमला सुरुवात करू शकता. तर आता ऑब्जेक्ट या कांगारूला उंच उडी मारायची आहे, म्हणजे व्हर्टिकल हाईट म्हणजे ऍक्च्युअली याचं डिस्टन्स कव्हर्ड आहे 2.5 मीटर. इनिशियल व्हेलॉसिटी काढायची आहे, याची फायनल व्हेलॉसिटी असणार आहे 0 आणि ऑब्जेक्ट खालून वरी चाललाय, याचा अर्थ ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी निगेटिव्ह घेणार आहोत आपण. तर पहा, गिवन डाटा डिस्टन्स म्हणजे हाईट ऍक्च्युअली कांगारूनं किती कव्हर केलंय 2.5 मीटर, हे SI युनिट मध्येच आहे ऑलरेडी. ऍक्सेलरेशन मायनस जी घ्यायचं असते खालून वरी जात असेल तर ऑब्जेक्ट जी किती असते 9.8 मीटर पर सेकंडचा स्क्वेअर किंवा समटाइम्स आपण 9.81 घेऊ शकता. टू फाइंड इनिशियल व्हेलॉसिटी फाइंड आउट करायचं आहे. तर फायनल व्हेलॉसिटी ऑब्जेक्ट वरी मूव्ह व्हायला तर कुठेतरी जाऊन त्याची व्हेलॉसिटी 0 होत असते, त्याला फायनल व्हेलॉसिटी 0 व्हायली. तर फायनल व्हेलॉसिटी 0. तर आपल्याला हा फॉर्म्युला आहे, थर्ड फॉर्म्युला आहे, v² = u² + 2as. मग हे फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यूज ठेवायलो. फायनल व्हेलॉसिटी म्हणजे v0, इनिशियल व्हेलॉसिटी काढायची आहे, +2 ला 2, a होतं, a ची व्हॅल्यू -9.8 आणि इथं s होतं, s ची व्हॅल्यू 2.5. हे u² ला u², 0 चा स्क्वेअर 0, हे प्लस इंटू मायनस मायनस, हे 2 ला 2, 9.8 ला 9.8. या 2.5 ला आपण सिम्प्लिफिकेशन साठी, म्हणजे 2.5 म्हणजे ऍक्च्युअली अडीच आहे, अडीच म्हणजे 5च्या अर्ध, म्हणून 2.5 ला आपण लिहित आहोत 5/2. तर हे दोन कॅन्सल होईल. 9.8 ला 5 न मल्टिप्लाय केलं तर 49 येणार आहे, -49 इकडे येऊन +49, याचा अर्थ u² = 49, u स्क्वेअर रूट मध्ये 49 आणि स्क्वेअर रूट ऑफ 49 आपल्याला माहित आहे 7 आहे. तर इनिशियल व्हेलॉसिटी कांगारूची किती, इनिशियल व्हेलॉसिटी कांगारूची किती आहे, म्हणजे त्याला 2.5 मीटर वरी हाईट वर उडी मारण्यासाठी, इथपर्यंत उडी मारण्यासाठी त्याची इनिशियल व्हेलॉसिटी किती लागायली आपल्याला 7 मीटर पर सेकंद. याचा अर्थ हा एका सेकंदात 7 मीटर उंच चाललाय, तर एका सेकंदापेक्षा कमी टाइम मध्ये तो 2.5 मीटरची उडी मारायला. धन्यवाद.